कमळी झाली राजी, ओवेसी अंडभक्तांचे नवीन दाजी. फडणवीस साहेब आरडून आरडून म्हणले एमआयएम सोबत जाणार नाही. अकोटमध्ये गेले, त्यानंतर कालवा झाल्यावर कुठे गेले काय माहित नाही, कोणावर काही कारवाई झाली नाही. त्याच्यानंतर बीजेपीने एमआयएम सोबत युती करून अचलपूरमध्ये सभापती पद घेतली. उदगीरमध्ये पण तीच परिस्थिती आहे, कोणाला माहित नाही. फक्त तोपर्यंत डीजे ब्राव्हो काय म्हणतायत ऐका जरा. भाजपच्या गटात कुणी एमआयएम नाहीये, भाजपच्या गटात कुठली काँग्रेस नाहीये. काँग्रेसने आपला एक गट केला, तिथे स्थानिक विकास आघाडीने वेगळा गट केला. त्यांनी बसून तिथले आम्ही तर अल्पमतामध्ये, आम्ही 90 आहोत आणि एकूण 36-37 नगरसेवक आहेत. त्यांनी गट तयार करून त्यांनी सभापती पद वाटून घेतले. भाजपाचा काही संबंध नाही. आता यांचा संबंध एमआयएम सोबत कसा आहे सांगतो. यांनी कुठं लग्न केलंय ते हे बघा. अचलपूरमध्ये 41 जागा आहेत, त्यामध्ये 9 भाजपकडे, एमआयएम कडे 3 आहेत, राष्ट्रवादीकडे 2 आहेत, प्रहारकडे 2 आहेत, 10 जागा अपक्षाच्या, 15 जागा काँग्रेसच्या आहेत. मग मला सांगा डीजे ब्राव्हो, सगळं तुम्हालाच कळतं असं नाही ना हो. तुम्ही अल्पमतात आहेत, मग तुमच्याकडे महिला आणि बाल कल्याणचं सभापती पद कसं काय आलं? तुम्ही म्हणलात ना त्यांनी वाटून घेतलं, पण तुमच्याकडे पण महिला व बाल कल्याणचं सभापती पद आहे. एमआयएम कडे क्रीडा व शिक्षण आहे, आरोग्य राष्ट्रवादीकडे, बांधकाम प्रहारकडे, नियोजन अपक्षांकडे, काँग्रेसकडे पाणी पुरवठा आहे, आणि विरोधक कोणच नाही. सगळे मिळून सत्तेमध्ये येतं. ह्या सगळ्यांकडे एक सभापती पद आहे. आणि डीजे ब्राव्हो म्हणतायत की आमचा काही संबंध नाहीये. फडणवीस साहेब आरडून आरडून म्हणले होते एमआयएम सोबत कोणतीच युती होणार नाही, पण त्यांचंच खरंय, ते जे बोलतात ते कधीच करत नाहीत. मग त्यांनी लगेच अंडभक्तांना एक कान मंत्र दिला. तुम्ही म्हणायचं कमळी झाली राजी, ओवेसी अंडभक्तांचे नवीन दाजी. यात सगळ्यात जास्त अवघड झालं त्या बंटी बबलीचं. कुठं जायचं त्यांनी, बिचाऱ्यांचे रडून रडून हाल झाले. तुम्ही ओवेसींना दाजी म्हणत जावा. त्यानंतर उदगीरचं सांगतो तुम्हाला. उदगीरमध्ये पण बीजेपीच्या 13 जागा आहेत, एमआयएमच्या 2 जागा आहेत, एनसीपीच्या 20 जागा आहेत, काँग्रेसच्या 5 जागा आहेत. इथं 3 स्वीकृत नगरसेवक घ्यायचे होते. बीजेपीला 2 स्वीकृत नगरसेवक घेतले बीजेपीने, एक एनसीपीचा झाला. इथं कोणाच्या पाठिंब्यावर माहिती का? एमआयएमच्या पाठिंब्यावर. मग आता म्हणावंच लागेल ना, कमळी झाली राजी, ओवेसी अंडभक्तांचे नवीन दाजी. अंडभक्तांना मनाला लागून घेत जाऊ नका लई. राजकारणी, तुमचे वरिष्ठ राजकारणी त्यांच्या फायद्यासाठी त्यांचं राजकारण करताय तुमच्या जीवावरती, आणि भांडणं आणि तुमच्या मनामध्ये नफरत पैदा करतायत लोकांसाठी. त्यामुळे आत्ताच सावध व्हा. बीजेपीचा जो झेंड्यामधला हिरवा कलर आहे तो त्याच्यासाठीच आहे, आणि तो त्याच्यासाठीच त्यांनी तिथं ठेवलाय. तुम्ही आपलं चहा पिऊन चिल मारा.